करून खाऊ घाल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी उपासना तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आषाढ महिना चालू झाला की सर्वत्र तळणीचे पदार्थ केले जातात, त्यातलीच एक म्हणजे तिखटपुरी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण तिखटपुऱ्या बनवण्यासाठी लागणारे वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडेसे जिरे ॲड केले आहेत, थोडासा ओवा ॲड केला आहे आणि थोडेसे मीठ ॲड केले आहे। आता हे सर्व आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात। पहा, आपले वाटण तयार झालेले आहे। आता आपण पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतले आहे, त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। हे सर्व पीठे आपण चाळून घेणार आहोत। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये राहिलेले साहित्य ॲड करून घेऊयात। इथे मी हातावरती चोळून थोडेसे जिरे ॲड केले आहेत, थोडासा ओवा ॲड केला आहे। यामुळे पुऱ्यांना मस्त खमंग असा वास येतो। कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड केली आहे, 1 छोटा चमचा हळद ॲड केले आहेत, मूठभर तीळ ॲड केले आहेत आणि तिखटपुऱ्या बनवण्यासाठी जे वाटण बनवून घेतले होते ते वाटण ॲड केले आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केले आहे। आता या सर्वांचा आपण एक छान गोळा मळून घेणार आहोत। पहा, हे सर्व मिक्स करून थोडे थोडे पाणी ॲड करत सर्व पीठ मळून घेऊयात। या पिठाचा छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। पहा, आपले पीठ मळून झालेले आहे। पहा, आता याला आपण थोडासा तेलाचा हात लावून मळून घेणार आहोत। पहा, तेलाचा हात लावून मळून घेऊयात। मळून झाल्यानंतर आपण थोडासा तेलाचा हात लावून 5 ते 10 मिनिट हा गोळा आपण साईडला ठेवणार आहोत। पहा, 5 ते 10 मिनिटानंतर पीठ छान मऊ झालेले आहे। आता मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि आपण इकडे पुऱ्या लाटून घेणार आहोत। त्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेतले आहेत आणि आता आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊयात। पहा, आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ केल्याने ज्यांचा जन्म आषाढमध्ये झालेला आहे त्यांना आषाढ महिना बाधत नाही असे म्हणतात। त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ केले जातात आणि ज्यांच्या घरात कोणाचाही जन्म आषाढ महिन्यामध्ये झालेला नसतो तेही आषाढ महिन्यामध्ये या तिखटपुऱ्या करतात, कारण या तिखटपुऱ्या सर्वांनाच खूप आवडतात। पहा, आपण 7 ते 8 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। पहा, पुऱ्या लाटून झाल्यानंतर आपण या तळून घेणार आहोत। आपण एक पुरी तळून घेतली आहे। याच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत। पावसामध्ये या रेसिपीचा स्वाद घ्यायला विसरू नका। ही रेसिपी नक्की ट्राय करा, मस्त एन्जॉय करा। पहा, आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। पहा, आपण अशाच नवनवीन रेसिपी पाहणार आहोत। त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। मी तुमची आभारी आहे। धन्यवाद।